माढा तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे पंडित देशमुख तर उपसभापतीपदी भाजप पुरस्कृत निवडून आलेल्या स्वाती गिड्डे यांची वर्णी लागली आहे। माढा तालुक्यातील पंचायत समितीवर भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता स्थापन झाली आहे। सभापती पदावर भाजपचे पंडित देशमुख यांची वर्णी लागली असून उपसभापती पदावर भाजप पुरस्कृत निवडून आलेल्या स्वाती गिड्डे यांची निवड झाली आहे। निवडीनंतर भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत, गुलाल उधळत, पेढे वाटून जल्लोष साजरा केला। माजी आमदार संजय शिंदे यांच्यासह रणजित शिंदे यांनी सभापती उपसभापतींचा सत्कार करून पुढील कामांसाठी शुभेच्छा दिल्या। माढा तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी श्री पंडित काका देशमुख आणि उपसभापतीपदी स्वाती हनुमंत गिड्डे यांची एकमताने या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे। प्रथमतः आपल्या सगळ्याच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छाही व्यक्त करतो। ही निवडणूक महायुतीमधून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट अशा पद्धतीनं माढा तालुक्यातल्या 14 जागांपैकी 10 जागा ह्या कमळावरती लढवलेल्या आणि 4 जागा ह्या घड्याळावरती लढवलेल्या। त्याच्यामध्ये तालुक्यातल्या जनतेनं या युतीवरती विश्वास ठेवून त्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय बबनदादा, जिल्ह्याचे पालकमंत्री, मुख्यमंत्री, दुर्दैवाने या निवडणुकीमध्ये ज्यांचं अपघाती निधन झालं ते आदरणीय कैलासवासी अजितदादा, या सगळ्यांच्या वरती विश्वास ठेवून तालुक्यातल्या जनतेनं या निवडणुकीमध्ये या महायुतीसाठी 11 जागा त्या ठिकाणी निवडून दिलेल्या होत्या।